माजी पंचायत समिती सदस्य गटनेते बनाळी गावचे सुपुत्र रवींद्रदादा सावंत तसेच आवंडी गावचे सुपुत्र अंकुश शेठ कोडक आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। गेल्या 3 वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे। सांगली जिल्ह्यात महापालिका आणि जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी महाआघाडी आणि महायुतीमध्ये रस्सीखेच दिसून येईल। परंतु तत्पूर्वी महापालिका निवडणूक आधी की जिल्हा परिषद निवडणूक आधी याची उत्सुकता ताणली आहे। अंतिम प्रभाग रचनेच्या तारखेनुसार जिल्हा परिषदेची निवडणूक प्रथम होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे। जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपून 3 वर्ष पूर्ण झाली आहेत, तर महापालिकेचा कार्यकाळ संपून ऑगस्टमध्ये 2 वर्ष पूर्ण होईल। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आरक्षणामुळे रखडल्या होत्या, त्यामुळे 2-3 वर्षांपासून इच्छुकांना निवडणुकांची प्रतीक्षा लागली होती। निवडणुकांचा मार्ग मोकळा झाल्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे। जिल्हा परिषदेची प्रारूप प्रभाग रचना 14 जुलैपर्यंत प्रसिद्ध होणार आहे। हरकती सुनावणीनंतर अंतिम प्रभाग रचनेस 18 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे, तर महापालिकेच्या प्रभाग रचनेस अंतिम प्रसिद्धीसाठी 22 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली। प्रभाग रचनेचा कार्यक्रम पाहता जिल्हा परिषदेच्या निवडणुका प्रथम होतील असे चित्र दिसत आहे। तसेच जिल्हा परिषदेची मुदत संपूनही 3 वर्षांपेक्षा जास्त काळ उलटला आहे।